तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादा ब्लॉग तयार करतो, त्यामध्ये आपल्याला कंटेंट रायटिंग करायची असते. ब्लॉगसाठी आपल्याला कंटेंट रायटिंग करायची असते. पण त्याच्यापेक्षा पण इम्पोर्टंट आहे, की कीवर्ड रिसर्च. म्हणजे तुम्हाला जो पण ब्लॉग बनवला आहे, त्याच्यामध्ये कोणती पोस्ट टाकायची, त्यावर कीवर्ड रिसर्च करणे खूप गरजेचे असते. हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. पण इथे अडचण अशी येते, की तुम्हाला कीवर्ड रिसर्च करता येत नाही किंवा कीवर्ड रिसर्च कशी करायची, ते डिफिकल्ट काम आहे. तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. जो तुमचा कॉम्पिटिटर आहे, त्याच्या वेबसाईटमधली कीवर्ड कशाप्रकारे काढले जातात आणि त्या कीवर्डचा वापर तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये करू शकतात, जेणेकरून तुमची वेबसाईट रँक होईल. म्हणजे लो कॉम्पिटिशनवाले कीवर्ड कशाप्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता तुमच्या कॉम्पिटिटरच्या वेबसाईटमधून, हे आज या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनल. तर चला सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगू इच्छितोय, जर तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला सेमरेजचं पेड टूल विकत घ्यावं लागेल. एचआरएफ टूल आहे, पण ते खूप महागडं आहे. सेमरेज पण खूप महागडं आहे. महिन्याला सेमरेजचा प्लॅन आहे ₹300-400 चा. म्हणजे ग्रुप बाय टूल, एसईओ बाय टूल करून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला महिन्याला फक्त ₹400-500 इन्व्हेस्ट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सेमरेजचा टूल भेटेल कीवर्ड रिसर्च करण्यासाठी. खूप चांगला टूल आहे. जेणेकरून तुम्ही खूप सारे कीवर्ड रिसर्च करू शकतात. तर माझ्याकडे जर तुम्हाला पण सेमरेजचा टूल पाहिजे असेल, ह्या व्हिडिओच्या काही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल तुम्हाला सेमरेजची. त्यावर जाऊन तुम्ही सेमरेजला डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो, मी ते सेमरश ओपन केलेलं आहे. तुमच्याकडे पण सेमरश असेल तर अशा प्रकारे सेमरश ओपन होईल. त्यानंतर इथे एंटर डोमेन, सबडोमेन ऑर यूआरएल टाकायचं आहे. म्हणजे जी पण तुमची कॉम्पिटिटरची वेबसाईट आहे, तिचं नाव इथे टाकायचं आहे. चला मी एक वेबसाईट टाकतो इथे. मी इकडे कोणता पण एक कीवर्ड सर्च करतो. त्यानंतर इथे बघा Appleची वेबसाईट आलेली आहे. चला मी Appleची वेबसाईट घेतो. याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर जो यूआरएल आहे त्याला तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यानंतर इथे जाऊन तुम्हाला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकतात. बघा, जर तुम्ही इंटरनॅशनल ब्लॉगिंग करत असेल, तर तुमचा जो ब्लॉग आहे, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अमेरिकामध्ये रँक करावा किंवा इंडियामध्ये रँक करावा, तर इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. चला मी इथे इंडिया टाकतो. इंडिया टाकल्यानंतर काय होईल, जे पण इंडियामध्ये जे कीवर्ड रँक होतात, लोकं रँक करतात, म्हणजे लोकं सर्च करतात, त्यांची माहिती तुम्हाला इकडे मिळेल. त्यानंतर मी इथे सर्चवर क्लिक करतो. इथे तुम्ही बघू शकता की जी वेबसाईट आहे Apple, तिची ऑथॉरिटी स्कोर आहे 100, म्हणजे खूप मोठी वेबसाईट आहे आणि ऑर्गेनिक ट्रॅफिक आहे बघा 7,00,000च्या वरती त्याच्यावर ट्रॅफिक येते. त्याच्या बॅकलिंक्स पण इकडे बघू शकतात. म्हणजे बघा मित्रांनो, मी तुम्हाला हेच सांगेल, तुम्हाला जर ब्लॉगर बनायचं असेल, तर SEMrushचा वापर करा. SEMrush खूप चांगला टूल आहे. त्याच्यामध्ये थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करा. तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. आता बघा खाली या, त्यानंतर ऑर्गॅनिक रिसर्च इथे जाऊन व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करा. इथे तुम्हाला बघायला मिळेल, की ही वेबसाईट कोणकोणत्या कीवर्डवर रँक करते बघा. हे सगळे कीवर्ड्स तुम्हाला मिळेल इथे. निदान, डायग्नोस्टिक, ऑनलाईन रिपोर्ट. निदान तुम्हाला माहीतच असेल काय ते. त्याची केडी बघू शकता. केडीचा अर्थ आहे कीवर्ड डिफिकल्टी. म्हणजे ह्या कीवर्डवर कोणती पण वेबसाईट रँक करत, ह्या कीवर्डचा वापर करून कोणी पण वेबसाईट नाही बनवली. म्हणजे 0 कीवर्ड म्हणजे खूप कमी डिफिकल्टी असते. म्हणजे तुम्ही ह्या कीवर्डवर एक वेबसाईट बनवा, तुमचा रिझल्ट उत्तम मिळेल. म्हणजे Googleच्या फर्स्ट पेजवर तुमची वेबसाईट रँक होईल. त्यानंतर साउंड चेक, डीजे MP3 डाउनलोड बघा 0 डिफिकल्टी आहे. म्हणजे असे कीवर्डचा वापर करून तुम्ही वेबसाईट बनवल्यानंतर तुमची वेबसाईट Googleच्या पहिल्या पेजवर रँक होईल. इकडे तुम्ही बघू शकता ओन्ली देसी हे सगळे, हे सगळं नाही बनवायचं. जे तुम्हाला इलिगल वाटतात कीवर्ड ते कीवर्डचा वापर नाही करायचा. तर तुम्हाला समजलं की कीवर्ड कसे काढायचे. तर मित्रांनो तुम्हाला इथे समजलं असेल की कीवर्ड फाइंड आउट कसे करायचे. आता तुम्हाला सांगतो की फिल्टरचा वापर काय असतो बघा. इथे पोझिशनवर क्लिक केल्यानंतर जर मी टॉप 50 केल्यानंतर तुम्ही इकडे खाली बघू शकतात की टॉप 50 मध्ये कोणकोणते कीवर्ड रँक होतात Apple वेबसाईटमध्ये त्यांची लिस्ट तुम्हाला इकडे मिळेल. बरोबर, तुम्ही बघू शकता इकडे. त्यानंतर इथे व्हॉल्यूमवर क्लिक केल्यानंतर मी 10,000 आणि अबोव्ह करतो. तर यानंतर 10,000च्या वरती कोणकोणते कीवर्ड रँक होतात Apple वेबसाईटमध्ये, Googleमध्येच हे बघा. यांची लिस्ट इकडे येईल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पोझिशन आणि व्हॉल्यूम कळाला आहे. याचा अर्थ तुम्हाला कळाला काय होतं. त्यानंतर केडी कीवर्ड डिफिकल्टी. तुमची जर नवीन वेबसाईट असेल, तर तुम्ही केडी व्हेरी ईझी करा. व्हेरी ईझी केल्यानंतर तुम्हाला जे कीवर्ड खूप सोपे असतात, म्हणजे ज्याने तुमची वेबसाईट रँक होईल आणि त्या कीवर्डवर कोणती दुसरी वेबसाईट काम नाही करत, ते कीवर्ड तुम्हाला बघायला मिळतील. त्या कीवर्डवर तुम्ही वेबसाईट बनवली, तर तुमची वेबसाईट रँक होईल आणि तुम्हाला खूप सारे पैसे मिळतील. हे बघा, हे सगळे कीवर्ड आहे 0 केडीवाले. याची व्हॉल्यूम बघा, म्हणजे 1000 लोकं सर्च करतात आणि 0 केडी आहे. म्हणजे याच्यावर तुम्ही वेबसाईट बनवल्यानंतर तुम्हाला खूप सारे पैसे मिळेल. पण इकडे बघा, हे डाउनलोड दिलं आहे, रिंगटोन डाउनलोड.
डाउनलोडिंग वेबसाईट कधी बनवू नका. फक्त इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवा. फक्त इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट बनवा तुम्ही. तुम्हाला फक्त मी SEMrushचं बेसिक नॉलेज देतोय. तुम्ही चॅनल माझी सबस्क्राईब करून ठेवा. जसा वेळ जात जाईल, तसे मी तुम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवत जाईल, जेणेकरून SEMrush मी तुम्हाला डीपमध्ये शिकवेल. इथे इंटेंट आहे. इथे मी इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं नेहमी. कारण जर तुम्ही कमर्शियल क्लिक केल्यानंतर तुमच्या वेबसाईटमध्ये जर तुम्ही काही पण म्हणजे प्रॉडक्ट असतात ते विकत घेतात, सेल करतात. असं करायचं असेल तर तुम्ही कमर्शियलवर क्लिक करू शकतात. पण माझ्या वेबसाईटमध्ये फक्त मी लोकांना इन्फॉर्मेशन देतो. इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं. नंतर अप्लाय करायचं. त्यानंतर इन्फॉर्मेशनल कीवर्ड तुम्हाला इकडे खाली दिसतील. मग त्या कीवर्डवर तुम्ही वेबसाईट बनवू शकतात. इथे ॲडव्हान्स फिल्टरमध्ये जाऊन तुम्हाला जर कोणतं एक पर्टिक्युलर कीवर्ड पाहिजे असेल, म्हणजे एक मोठा कीवर्ड असेल त्याच्यामध्ये सांगा. iPhone मी टाकतो. iPhone हा शब्द पाहिजे असेल तर तेव्हा iPhone टाका आणि अप्लाय करा. त्यानंतर iPhone जेवढे पण असतील iPhoneवरून कीवर्ड ते ते दिसतील बघा. iPhone 7 कॅमेरा ग्लास हे सगळे दिसतील आणि कीवर्ड डिफिकल्टी खूप कमी आहे. अशा प्रकारे तुम्ही सिमरेजचा वापर करून जी पण कॉम्पिटिटर आहे तुमचा, त्याच्या वेबसाईटमधली कीवर्ड काढू शकतात. ती वेबसाईट कोणत्या कीवर्ड रँक होते त्याची तुम्हाला माहिती मिळेल. जेणेकरून तो कीवर्ड तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये वापरून तुम्ही पण तुमची वेबसाईट त्याच्यापेक्षा जास्त रँक करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद. वंदे मातरम.